भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षामध्ये घेण्याचे प्रकार वाढले. नितेश राणेंचे शिंदेच्या शिवसेनेवर आरोप. अशा प्रकारांमुळे कोकणात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य. एवढे मातब्बर असाल तर एकटे लढा. उदय सामंतांच्या सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ही एक नंबरला, या वक्तव्यावर नितेश राणेंचं आव्हान. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती. शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडदा. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका. शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचं वाटत नाही, माधुरी मिसाळ यांचं विधान. माधुरी मिसाळ आणि माझ्यामध्ये वाद नाही, सहकारी म्हणून सूचना केली. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. शिरसाट मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. मंत्री शिरसाट मिसाळ वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. त्या बाबतीमध्ये तपासून घेऊन योग्य ती कारवाई होईल. सगळे मंत्री टीम म्हणून काम करत असल्याचंही वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस. मातोश्री परिसरात वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईत ठिकठिकाणी युवा सेनेची बॅनरबाजी. मेट्रो आणि कोस्टल रोड घडवतोय प्रगतीचं स्वप्न, अशा आशयाची बॅनरबाजी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंतप्रधान मोदी हे विष्णूचे 11वे अवतार. भाजप नेते राज पुरोहित यांचं वक्तव्य. कौतुक करताना पुरोहितांकडून मोदींची देवासोबत तुलना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे दर्शन घेतलं. त्यांनी मला काउचमॅन अशी पदवी दिली, त्यांचे आभारी आहे. भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया. खराब बोगस काम करणाऱ्या संस्थेला जिजाऊंचं नाव वापरण्याचा अधिकार नाही. शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांना माजी खासदार कपिल पाटलांचा टोला. परळीमधील रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल. काल महादेव मुंडेंच्या पत्नीसह अनेक नागरिकांनी रास्ता रोको केलं होतं. कनेरवाडीमध्येही रास्ता रोको करणाऱ्यांच्या विरोधात परळी पोलिसात गुन्हा दाखल. राजाभाऊ फड यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल. वाल्मिक कराड आजही जेलमधून अनेक गोष्टी करतो. माझ्यासमोर बसलेल्या माणसाला वाल्मिक कराडचा फोन आला. अंबादास तानवेंचा गंभीर आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत. अरविंद सावंत यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानं पदाधिकाऱ्यांकडून स्वागत. 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ. 10 महिन्यांपर्यंत 21 कोटींचं वाटप. कागदपत्रांच्या छाननीमधून उघड. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र अर्जांची माहिती मागवली. सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना योजनेचा घेतायत लाभ. मंत्री अदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती. दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता. माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा. स्वप्नील शहांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. स्वप्नील शहा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता. सरकारी व्यवस्था बिनकामाची. महापालिका एनआयटीच्या भरवशावर काहीच काम होत नाही. नितीन गडकरींचा घरचा आहे. राजकारणामध्ये फुकट्यांचा बाजार असल्याची टीका. बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारांची निवड समिती जाहीर. अजय माकण यांच्या अध्यक्षतेखाली समिती जाहीर. खासदार प्रणिती शिंदेंचाही समितीमध्ये सहभाग. चंद्रपुरात भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं देवेंद्रजी सेवा सप्ताहाचं आयोजन. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनीला सुरुवात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. 8 पैकी 4 मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले. पुढील 24 तासामध्ये पावसाची शक्यता. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यामधल्या सिरपूर गावात तलावाच्या सांडव्याचं पाणी शिरलं. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. प्रशासनाचं परिस्थितीवर लक्ष. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार. जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं निर्णय. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणातून पाणी विसर्ग आणखी वाढवण्यात आला. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटांवरून 5 फुटांपर्यंत उघडून 23,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. कोयनानगर क्षेत्रामध्ये 133 मिलीमीटर पाऊस. वाशिम जिल्ह्यामधल्या अढाण धरणाचा 3रा दरवाजा उघडला. 3 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. 29.91 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कुरनूर धरण 100% भरण्याच्या मार्गावर. धरणातून बोरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रामध्ये 30,794 क्युसेकनं विसर्ग सुरू. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या बोर तालुक्यामधल्या नीरा देवघर धरण 85% भरलं. पाणीसाठी नियंत्रित ठेवण्यासाठी नीरा नदीपात्रामध्ये 3,484 क्युसेकनं विसर्ग सुरू. वाशिमच्या कास नदीला पूर आल्यानं पिंपरी सरहद शिवारामधील शेती 3ऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे. अवघ्या महिनाभरात परिसरातील शेती 3ऱ्यांदा पाण्याखाली गेल्यानं शेतीचं अतोनात नुकसान.
जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे उभी पिकं पाण्याखाली, गुडघाभर पाणी साचल्यानं शेतीला तळ्याचं स्वरूप, कपाशी सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान. छत्रपती शिवाजी महाराज पार्क ग्राउंडवर पार्किंगसाठी नवी नियमावली लागू. नियमावली न पाळल्यास वाहनधारकांना पहिला दंड 500 रुपये होणार, तर दुसरा दंड 1500 रुपये होणार. अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये मोठा अपघात. चिखलदरा पर्यटनस्थळी 600 फूट खोल दरीमध्ये 4 चाकी गाडी पडली. गाडीतून 6 पर्यटकांना वाचवण्यात यश.